नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र भोसले यांची सोनाई ही कथा. सोना एक जिद्दी आणि गुणवंत बाई म्हणून गावात आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. सत्यप्रिय, परखड आणि निर्भीड म्हणून तिची ख्याती होती. तिने केलेला कुठलाही निर्धार तडीला गेला नाही असं कधी झालंच नाही. अडाणी अशिक्षित असली तरी ती शहाणी होती. गावातल्या आडल्या नडलेल्यांच्या मदतीला धावून जाणं हा तिचा धर्म होता. तिला सर्वजण आदरानं सोनाई म्हणत. लग्नानंतर 6 महिन्यांच्या आतच तिच्या पतीचं अपघाती निधन झालं. ती पती सुखापासनं, अपत्य सुखापासनं कायमची वंचित राहिली. पुनर्विवाह करण्याइतपत समाजव्यवस्था पुढारलेली नव्हती. पतीच्या निधनानंतर तिच्या सासरच्यांशी तिचं पटलं नाही म्हणून ती गावाकडे आली. आईवडील आहेत तोपर्यंत ती त्यांच्याजवळ राहिली. नंतर घरात भावजया आल्यावर ती स्वतःहून स्वतंत्र राहायला लागली. तिच्या वाटणीला आलेली 2.5 एकर शेती गावाच्या जवळ होती. ती स्वतः कसून आपला उदरनिर्वाह करत होती. सोनाईचा स्वभाव गोड, भाषा लाघवी, त्यामुळे अनेक बायका तिच्या सखी झालेल्या होत्या. बाई जातीची कुठलीही अडचण असो, सोनाई आपल्या सख्यांसह धावून जायची. एखादी अडलेली गाय असो किंवा बाई, सोनाईला हमखास बोलावणं यायचं आणि आलेली समस्या ती चुटकीसरशी सोडवून टाकायची. विधवा आणि निपुत्रिक असूनही तिच्या चारित्र्याला डंख नव्हता. एखाद्या घरात वाद निर्माण झाला की सोनाई स्वतःहून धावून त्या घरी जायची, सर्व माहिती काढून घ्यायची आणि वाद करणाऱ्या दोघांना समजावून सांगायची. काहीतरी तोडगा काढायची. दोन्ही पक्ष सोनाईचा शब्द खाली पडू देत नसत. एखाद्या गरीब मुलाला शाळेच्या फीसाठी पैसे द्यायची ती. एखाद्या गरीब मजुराच्या घरी सणाच्या दिवशी गोडधोड ताट वाढून द्यायची. तिच्या दारी आलेला भिकारी रिकाम्या हातानं कधीही परत गेला नाही. ती त्याला पोटभर जेवायला घालून वाटेला लावायची. गावातली पैशानं आडली नडलेली बाई सोनाईकडं हक्कानं यायची आणि पैसे मागायची. सोनाई सुद्धा काहीही कारण न विचारता बिनव्याजी पैसे द्यायची. फक्त म्हणायची, आत्ता देते बाई पैसे, तू 100 मागती ना, मी 200 देते, पण मला सांग तू मला परत कधी देणार. यावरती बाई म्हणे, देते की सोनाई पुढच्या आठवड्यात, माझा पगार वाहणार आहे. अगं बाया, 15 दिवसांनी दे, पण आठवणीने दे. मला बी तुझ्यासारखीची नड भागवावी लागते ना बाई. दान लाखाचं करावं, पण हिशोब पैशाचा ठेवावा. अगं सोनाई, देते म्हणले ना तुला. तुझा व्यवहार काय आम्हाला नवीन आहे का? येळेला तुझं पैसा नाही परत केलं तर तू परत आम्हाला उभं तरी राहू देशील का दारात? अगं असं कसं बोलती ग तू पारख्यासारखं? अगं यो पैसा आहे ना, यो पैसा लय वाईट असतो. पैसा माणसं जोडतो तसं माणसं तोडतो बी. पैशानं माणसात वितुष्ट येतं ग. म्हणून मी म्हणते व्यवहार जीवापाड जपावा. बरं सोनाई, जाते मी, मला कामाला उशीर झालाय. असं म्हणून ती नडलेली बाई जात असे. दिवसभर शेतात राबणं आणि रात्रीच्या वेळी स्वयंपाक करून जेवण करून गाढ झोपणं ही तिची दिनचर्या. दिवसभर शेतात अंग मोडून काम केल्यामुळे तिला रात्री डोळा कधी लागे हे समजतही नसे. संध्याकाळच्या वेळी तिच्या सख्या तिला भाजी आणून दे, काही नवं जुनं खाण्यासाठी केलं तर आवर्जून दे, असं करत दिवसभर गप्पा व्हायच्या. पण त्या गप्पात कधी उखाळ्या पाखाळ्या नसायच्या, कुणाची निंदा नालस्ती नसायची. काही खबऱ्या बायका तिला गावात घडलेल्या बातम्या द्यायच्या. अगं सोनाई, तुला काय कळलं का ग? नाही बाय. अगं सांग की, काय झालं तरी काय? अगं संत्याने परवा त्या लक्षीला शेतात गाठून. लक्षीला? बरोबर, पुढं काय? अगं काय सांगायचं सोनाई, त्या संत्यानं मुडद्यानं एकट्या लक्षीला ऊसाच्या पिकात. सोनाईला काय कळायचं ते कळलं. ती कळवळून म्हणाली, अरा फार वाईट झालं ग. अगं मी म्हणते लक्षीची साथ असन. अगं सोनाई, लक्षीची साथ असती तर इतका बाबरा झाला असता का गावात? मग अगं मग काय, समद गाव त्या मुडद्यावर थुकायला लागलंय. संत्या गाव सोडून फरार झालाय दुपारपासनं. आणि संत्याचं आईबाप त्या लक्षीला आणि तिच्या आईला शाप द्यायला लागल्यात.
का बरं? ते म्हणतात माझ्या पोराला तुझ्या पोरीनं बिघडवलं आणि आता त्याचं काही कमी जास्त झालं तर म्हणले तुम्हाला सोडणार नाही. फार घाबरून गेले का मायले की. अरे वा ग दांडगाई, चोर ती चोरांवर शिरजोर वय. होय की, आताची रीतच आहे तशी बाई. त्या लक्षीचं व्हायचंय जायचंय अजून. तिचं हे प्रकरण पाहुण्याला कळलं तर तिचं जमलेलं लगीन मोडणार की. एक एक करत थोड्याच वेळा 4-5 बायका जमा झाल्या. सोनाईला असा कोणावर झालेला अन्याय सहन होत नव्हता. त्या अन्यायाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय तिला चैन पडत नसे. तिने लक्ष्मीची बाजू घ्यायचं ठरवलं. चला ग बायानो, त्या लक्ष्मीच्या आईच्या पाठीमागं कोण नाही? ती संत्याची आई आहे जांबाज. आपल्या पोराचं पाप जिरवायसाठी ती लक्ष्मीला आणि तिच्या आईला त्रास देईन. आपण उघड्या डोळ्यांनी हे बघत बसायचं म्हणजे पापच आहे की. असं म्हणून सोनाई स्वयंपाक करता करता उठली. तिने हात धुतले आणि कमरेचं लुगडं खोचून तयार झाली. बायका म्हणायला लागल्या, अगं सोनाई, पर त्यांच्या खाजगी भांडणात आपण कसं लक्ष घालावं? वा ग येटाबाई, अगं इतका गावभर बोभाटा झाला या भांडणाचा आणि तू म्हणते खाजगी. हां, अगं इतकी ती बाई त्या लक्ष्मीवर अन्याय करती आणि आपण ते गप बसून बघायचोय. बाई जातीवर होत असलेला अन्याय उघड्या डोळ्यानं बघायचं, माझ्याच्यानं व्हायचं नाही. मला सांग, तुझ्या लेखी ही वेळ आली असती तर तू ग बसली असती? सोनाईच्या निर्धारापुढे कोणाचं काही चालत नसे. 4-5 बायकांना घेऊन सोनाईनं सरळ लक्ष्मीचं घर गाठलं. सोनाई आल्याचं ध्यानात येताच लक्ष्मीची आई धावत बाहेर आली. हे प्रकरण सोनाईच्या कानावर गेलं असल्यामुळे तिला आनंद झाला. तिने सोनाईचे पाय धरले. सोनाईच्या पायावर डोकं ठेवून ती रडायलाच लागली. आत्ता तिला चांगला आधार मिळाला होता. सोनाईनी तिला उठवलं, छातीशी कावटाळलं आणि म्हणाली, अगं उड बाय, अशी रडू बिडू नको ना. हे रडू नको ग. आणि पाय कसली पडती माझ्या? मी काय देव आहे वय? हां, एवढंच सांगती, सत्तेच्या पाठीशी देव असतो तसा तुझ्या पाठीशी बी देव आहे. घाबरू नका ग, आम्ही हाव तुझ्या पाठीमागं. उठ उठ, अशी धीर सोडू नका. चल डोळे पुस बरं आधी. असं म्हणून सोनाईने तिला उठवलं, उराशी कावटाळलं. सोनाई, आता तूच वाचीव मला या प्याचात बाया, लक्ष्मीची आई म्हणाली. अगं सई, काळजी करू नका, मला समजलंय. तुझ्या पोरीची काय बी चूक नाही. पोरगी वागणुकीला कशी आहे हे मला माहिती की. लक्ष्मी वर नजर करून बघत नाही. ते सांत्याच गावातलं मुलखाचं नासकं पोरग आहे. आता पाव तर त्याने 4-5 असले उद्योग केलेत, मला माहिती की. लक्ष्मी कोपऱ्यात बसून रडत होती. तिला जवळ बोलवून सोनाईनं तिच्या केसांवरनं हात फिरवले आणि म्हणाले, अगं पोरी, रडायचं नाही असं. हां, धीर नाही सोडायचा अजाबात. मी आहे ना व तुझी मावशी. अगं ही सोनाई आहे तुझ्या मागं, घाबरती कशाला तू? सोनाईचे हे शब्द ऐकून लक्ष्मीला धीर आला. तिने घडलेला प्रसंग रडत रडत कथनही केला. वास्तविक पाहता संत्यानं लक्ष्मीचा हात धरला होता. पुढचा त्याचा डाव फासला होता. लक्ष्मीने तो हाणून पाडला होता. त्या दोघींनाही घेऊन सोनाईसह सगळ्या बायका संत्याच्या आईकडे आल्या. सोनाई लक्ष्मीला आणि लक्ष्मीच्या आईला घेऊन आल्याचं लक्षात येताच संत्याची आई घाबरली. घाम पुसत ती सोनाईला सामोरं गेली आणि म्हणाली, अहो सोनाई, तुम्ही कसं आमच्या गरीबाकडं? यावं लागतं बाई. तुम्ही गरीबासनी त्रास देतायसा, मग येणं भागच पडतंय. कसं आहे ना, गरीबाकडं गरीबच येत असतं. सगळा प्रकार सोनाईला समजला. हे कळायला संत्याच्या आईला वेळ नाही लागला. ती सोनाईला म्हणाली, अहो बघा की हो, माझ्या लेकराला या लक्ष्मीने बिघडवलं. त्याच्यावर नाही ती आळ घ्या ती बायका. वाईटागून ते निघून गेलं. आता कुठं गेला असं लो दुपारपासनं? त्यानं सकाळपासनं अन्नाचा एक घासही नाही खाल्ला. काय झालं असं नव्हत्याचं? असं म्हणून तिनेच गळा काढून रडायला सुरुवात केली. तिचं नाटक सोनाईच्या लक्षात आलं. ती संत्याच्या आईला म्हणाली, अगं मंदा, तुझं पोरगा आधी चांगलं सांभाळ. ही लक्ष्मी खालची नजर वर नाही करत. नुकतंच तिचं लगीन जमलंय. तिच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाला वय? हां, ब तिच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाला आणि तूच रडती वय? त्यासनी दंबी देती वय? कळतात बरं तुझे नाटकं? अगं खरंच माझ्या पोरानं काय नाही केलं. ही पोरगी आक्रस्ताळी आहे. तुझ्या पोरानं काय केलं नाही ना, मग पळून कशाला गेला तो? हां, कर नाही त्याला डर कशाला? चूक तुझ्या पोरानं केली आणि उलट तूच दम देती वय यांना. अहो सोनाई, तुम्ही आमच्या बहिणीवाणी,
मी कुठे यसनी दम दिलाय. सोनाईला खोटं खपत नव्हतं. ती भडकली आणि म्हणाली, मग येडी आहेत का ही लोक? हां, अगं पोरीची जात काचच्या भांडेवानी असते. पुरुष काय ग करून सवरून होतोय साव. तिचं अजून व्हायचंय जायचंय. लक्ष्मीची समजूत घालायची सोडून तूच वरनं आणखीन त्यांना दम देते वय. लक्षात ठेवा, पुढं जर अशी लक्ष्मीला आणि लक्ष्मीच्या आईला दमदाटी केली ना, तोंडात एक दाट ठेवणार नाही तुझ्या मी. असं म्हणतात सोनाई बरोबर आलेल्या बायका सुद्धा बोलायला लागल्या. त्यांनी बोलून बोलून संतेच्या आईचा पिट्टा पाडला. वय वय, सोनाई म्हणती ती बरोबर आहे. अगं तुझं लाडकं पोर आहे ना, मग त्याला नीट वळण लाव की. 4 ठिकाणी भानगडी करून आलेलं तुझं पोरग अजून बी तुला चांगलं वाटते? हा, लोकांचे लेकी वाच तुला काहीच नाही. सगळ्या बायका कलकल करायला लागल्यावर संतेची आई घाबरली. आता यांच्या पुढे टिकाव लागणं शक्य नाही हे तिने ओळखलं. तिने सोनाईचे पाय धरले आणि म्हणाले, चुकलं बाई माझं, चुकलं, उगाचच बोलले. माझ्या आई म्हणे ग, रावलं नाही म्हणून बोलले मी. येऊ दे त्या संत्याला, चांगलं गोरावाने बडवूनच काढते. साऱ्या गावात माझी मान खाली घालायची येळ आणली कार्टेने. आपल्या पायावरनं तिला उठवत सोनाई म्हणाली, असं नसतंय बाई. चूक कुणाची आहे ते पाहिलं पाहिजे. मग ती चूक आपल्या लेकानं केली असली ना, तर त्याला बी सोडता कामा नाही. मला सांग, दुसऱ्याच्या आयुष्याचं नुकसान करायचं आपल्याला काय अधिकार आहे ग बाई? हे बघ, तुझं पोरग ते माझं पोरग. अगं तू आई आहेस त्याची. त्याच्या चुकीवर तू असं पांघरून घालायला लागली तर ते जास्त बिघडल. ते जास्त बिघडायच्या आधी त्याला सुधार. उठ. हे बघ, आणि त्याला आल्यावर मारू विरू नको, त्याला समजावून सांग. अजून मोठी चूक त्याने केली नव्हती, पण हे चांगलं नाहीये हे त्याला समजून सांग. नाही तर दे माझ्याकडे पाठवून, मी सांगते समजावून. चला ग बायानो. असं म्हणत सोनाई आपल्या सख्यांसोबत घराकडे आले. एक मोठा संघर्ष, एक मोठी होणारी ठिणगी सोनाईनं क्षणार्धात विझवली होती. तिच्या न्यायी वृत्तीमुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. दुसऱ्या दिवशी संत्याही सोनाईकडे आला. सोनाईनं त्यालाही 4 शब्द समजावून सांगितले. तोही सोनाईच्या पाया पडला आणि भविष्यात चूक होणार नाही अशी त्यांनी सोनाईला ग्वाही सुद्धा दिली. गावातलं दारूचं दुकान ही गावातल्या बायकांना कटकट होती. सगळ्याच जणींचे नाही, पण काही जणींचे पती तिथे नित्यनियमानं आपली हजेरी लावत होते. कर्तुकीला आलेली पोरं ही दारूच्या आहारी जात होती. बायका आपल्या नवऱ्यांना सांगून दमल्या. दारूवाल्या दुकानदाराला सांगून दमल्या. पण गावातलं दुकान काही केल्या बंद होत नव्हतं. गावातले पुरुष तिथे यथेच्छ दारू पित असत. त्यामुळे त्यांचा पैशासारखा पैसा वाया चालला होता. तब्येतीची खराबी होत होती. शिवाय नंतर घरात येऊन आपल्या मुलाबाळांना ते मारहाण करत असत. त्यामुळे त्यांचं कौटुंबिक आरोग्यसुद्धा धोक्यात येत चाललं होतं. ही बाब सोनाईच्या कानावर बायकांनी घातली. सोनाई, गावातलं घर दारूमुळं नासायला लागलंय बाय. आता तूच काहीतरी उपाय काढ. ते दारूचं दुकान बंद झालं तर गाव सुखी होईन बघ. बायका काकुळतीला येत म्हणाल्या, अगं सोनाई, पिणारी माणसं दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्याल. त्या दुकानदाराचा काय दोष मला सांग बरं. अगं बराबर आहे, पण फरक पडतो ना. दारू जवळ असली ना म्हणजे माणूस लय पेतोय. आता हिथं नाही दारू मिळाली म्हणजे शेजारच्या गावात जाऊन दारू घ्यावी लागणार. त्याच्यासाठी 4-5 मैल माणूस कशाला जाईल सांग बरं. यावर सोनाई म्हणाली, हां बराबर आहे कुसुमाचं. ती दारूचं दुकानच नसल्यावर गडी माणूस पिनच कसा. एखादा पितोडा असला तर जाऊ द्या, कुठं बी जाऊन पिऊ द्या. पण हे गाव नासायचं तर थांबन. बायोनो, घाबरायचं नाही. हे बघा, पुढच्या आठवड्यात आहे 15 ऑगस्ट. त्या दिवशी शाळेसमोर झेंडावंदन असते. ज्यांचं नवरं दारू पित्यात त्या सगळ्या बायकासनी हिथं माझ्या घरी जमाय सांगता. मी सांगते त्या वेळी काय करायचंय ते. बायकांना माहिती होतं सोनाईचा निर्धार म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. तिच्याकडे एखादं प्रकरण गेलं की त्याचा सोक्षमोक्ष झालाच म्हणून समजा. एक गाव 2 तुकडे करून सोनाई तो प्रश्न सोडवून टाकायची. ठरल्याप्रमाणे सगळ्या बायका 15 ऑगस्टला सोनाईकडे जमल्या. ज्यांचे नवरे नेहमी पीत होते अशांच्याही बायका होत्या आणि ज्यांचे नवरे कधीतरी पीत होते अशाही बायका तिथे जमल्या. चांगला 20-25 बायकांचा समूह जमला. चला ग माझ्या मागं. ते देशी दारूचं दुकान आहे ना, फोडूनच टाकू. आज असं दुकानाला सुट्टी.
करू दे मालकाला, काय करायचं ते. तो मालक काय गावात राहत नाही, त्याला कशी असेल गावाची काळजी. सगळा गाव नासवाय निघालाय त्यो. 20-25 बायकांचा घोळका, हातात लाटणं, दगड, काठ्या घेऊन सोनाईच्या नेतृत्वाखाली देशी दारूच्या दुकानाकडे निघाला. रस्त्यातला प्रत्येक जण आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत होता. दुपारची वेळ होती. 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा दिवस असताना सुद्धा दुकान मालकानं दुकान चालू ठेवलं होतं. 5-6 मद्यपी मद्याचा आस्वाद घेत होते. पाहता पाहता घोळका दुकानाच्या समोर आला. सोनाई सगळ्यात पुढे होती. ती गल्ल्यावर बसलेल्या दुकान मालकाजवळ आली आणि म्हणाली, भाऊ, तुम्ही बऱ्या बोलानं दुकान बंद करताय का नाही? हां, अहो, आज स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी मी दुकान चालू ठेवलं होय? तुम्हाला काही जानाची नाही तर मानाची लाजवीज? थांबा, मी तुमच्या फौजदारीच करते. अहो, अख्खा गावातल्या लोकांनी आग्रह केला मला, त्यांच्या सेवेसाठी मी चालू ठेवले दुकान. काय करणार सांगा? गिऱ्हाईकाची सेवा ही ईश्वर सेवा असते का नाही? अरे वा, रे तुझी ईश्वर सेवा. अरे आमचं गाव नासवाय निघालाय तू, हां, आणि ईश्वर सेवा म्हणतोय. बरं मला सांग रे, तू दारू पितो का? नाही आका, अजिबात नाही. वार मर्दा, चौथा पित नाही दुसऱ्याला पाचतोय रे तू. सगळ्या बायका बघून दुकानदार घाबरलेला होता. करतो ताई, तुम्ही सांगताय तर आजचा दिवस दुकान बंद करतो, मी लगी बंद करतो. आजचा दिवस नाही आहे भाऊ, कायमचं दुकान बंद करायला पाहिजे. कायमचं? हां, कायमचं. त्याच्यासाठी तर आम्ही आलो इथं. हे कसं शक्य आहे सोनाई? ह्या दुकानावर तर माझा संसार चाललाय आणि लाखो रुपये दिलेत मी लायसन काढायला. कायमचं बंद करून मी जगणार कसा मला सांगा? अरे दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार उभा करतोय तू. कसं चांगलं होईल रे तुझं? तुझं लाखो रुपयाचं लायसन गेल्याचं तुला वाईट वाटतंय आणि हे लाख मोलाचे जीव तुझ्या दारूनं जात आहेत हिची पर्वा नाही होय तुला? दारू पिऊन एखादीचा नवरा गेल्यावर त्या विधवेचं आयुष्य तुला कळतंय का? हां, चला ग, ए बायानो चला, यो असं ऐकणार नाही, दुकान फोडून टाका. असं म्हणताच बायकांनी बोर्ड, खिडकीच्या काचा, दारूच्या बाटल्या, ग्लास सगळं काठ्या बेलण्यानं फोडायला सुरुवात केली. दुकानातल्या लाईटही फोडल्या. त्या बायका तर दुर्गा मातेनंच प्रवेश केला होता. त्या बायकांनी आत बसलेल्या दारुड्यांनाही झोबडपलं. खवळलेल्या सगळ्या बायका मालकाकडे धावून आल्या. ही परिस्थिती आणि बायकांचा क्रोध बघून तो मालक घाबरला. आधीच तो सुट्टीच्या दिवशी दुकान चालू असल्यामुळे कायद्याच्या काचाट्यात सापडलेला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि तो शरण आला. सगळ्यांपुढे हात जोडून म्हणाला, हे बघा माझ्या माता भगिनींनो, मी आत्तापासून हे दुकान बंद करून टाकलं. आत्ता मला कळलं का माझ्या या धंद्यामुळं मी किती कुटुंबांचा नाश करतोय तो. बायानो हो, तुम्ही माझे डोळे उघडले. या माझ्या माता भगिनींमधला जोशच मला सगळं काही सांगत होता. यापुढं मी दारू विक्रीचा धंदा करणार नाही. वेळ पडली तर हमाली करल, एखाद्याची शेतात मजुरी करल, तशीच वेळ आली तर भीक मागन, पण हा दारूचा धंदा मी पुण्यांदा करणार नाही. मला माफ करा, मी चुकलो. आज माझे यशवानाईनं डोळेच उघडले बघा. दुकान मालक गयावया करून माफी मागत होता. बायकांना आपला विजय झाल्याचं समाधान मिळालं. सोनाईच्या नावानं जय जयकार करत बायका परत फिरल्या. सोनाईमुळे खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद गावातल्या बायकांना झालेला होता. श्रोते हो, ही होती राजेंद्र भोसले यांची कथा सोनाई. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात या कथेचा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच काही कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.